नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 9 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती मीटर आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची मीटर इतकी आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 182 मीटर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, सन 2023च्या ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी डॅडॅस आहेत. सन 2023च्या ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी डॅडॅसचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुरेश शिवाडकर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, आदित्य सामंत हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडीत आहे? आदित्य सामंत हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बुद्धिबळ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 जून या दिवशी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, हिंदू कोड बिलाची निर्मिती कोणी केली होती? हिंदू कोड बिलाची निर्मिती कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे यशवंतराव हे शाहू महाराजांचे मूळ नाव होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतात किती घटक राज्ये आहेत? भारतात सध्या किती घटक राज्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 28 सध्या भारतामध्ये घटक राज्ये आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे? भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बंगालचा उपसागर हा समुद्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारताच्या ध्वजाला काय म्हणतात? भारताच्या ध्वजाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तिरंगा हे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, तलवार या शब्दात समानार्थी ठरणारा शब्द ओळखायचा आहे. तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द ठरणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शमशेर. शमशेर काय आहे? तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेल्या अशोक स्तंभ कोठे आहे? भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोक स्तंभ सध्या कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सारनाथ या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे? सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुन्हे तपास यांच्याशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर जमीन असते? 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर जमीन असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 10,000 चौरस मीटर ही जमीन असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पोर्ट ब्लेअर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, शीख धर्मियांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? शीख धर्मियांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नांदेड या ठिकाणी आहे.
हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, डोंगर कोसळणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ कोणता आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. डोंगर कोसळणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ कोणता आहे ते सांगायचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अतिशय दुःख होणे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान कोणत्या राज्यात आहे? तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कराड ते चिपळूण या शहरांना जोडतो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी राजगोपालचारी, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डॅडॅश साली झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डॅडॅश साली झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1674 मध्ये राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, पहिली बौद्ध परिषद कोणत्या राजाच्या काळात झाली? पहिली बौद्ध परिषद कोणत्या राजाच्या काळात झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आझाद शत्रू यांच्या काळात पहिली बौद्ध परिषद ही झालेली आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते आहे? पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑक्सिजन हे पृथ्वीवर मुबलक प्रमाणात असणारे मूलद्रव्य आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, कावीळ झाल्यावर कोणत्या अवयवावर परिणाम होतो? कावीळ झाल्यावर कोणत्या अवयवावर परिणाम होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यकृत, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, शुद्ध पाण्याचा पीएच जवळपास असतो? शुद्ध पाण्याचा पीएच जवळपास असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 7 हा असतो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे क्षयरोगासाठी असतो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, आझलन शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आझलन शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हॉकीशी संबंधित आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये गाविलगड किल्ला आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, कागदाचा शोध डॅडॅश या देशामध्ये लागलेला आहे? कागदाचा शोध डॅडॅश या देशामध्ये लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागलेला आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरवली, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो? यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अलाहाबाद या ठिकाणी होतो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, प्रस्तावित जेतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रस्तावित जेतापूर ऊर्जा प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना, हे इंटरपोल म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, इटियाडोहा कोणत्या जिल्ह्यात आहे? इटियाडोहा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, पृथ्वीवर भूकवचाला डॅडॅश असे म्हणतात. पृथ्वीवरील भूकवचाला डॅडॅश असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शिलावरण. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, आनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? आनेर धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोदावरी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, नारंग चषक डॅडॅश खेळाशी संबंधित आहे. नारंग चषक डॅडॅश या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बॅडमिंटनशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, वातावरणातील हवेचे ऑक्सिजनचे प्रमाण डॅडॅश% आहे. वातावरणातील हवेचे ऑक्सिजनचे प्रमाण डॅडॅश% आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 94% आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.